नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याच वर्षी झालेला अहमदनगर पोलीस भरती याच्या पेपरमधले आपण आलेले जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी 1 मे 1960 रोजी झाली। जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा त्याच्यामध्ये 26 जिल्हे होते आणि 4 प्राकृतिक विभाग होते। तर आता किती आहे? 6 विभाग झालेले आहे आणि जिल्हे 36 झालेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? तर रोशा जातीचे गवत हे एक सुगंधी गवत आहे। तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यामध्ये आढळते। पुढील प्रश्न आहे, एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। नागपूरमध्ये कोणते आहे रे? कोराडी, खापरखेडा हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। चंद्रपूरमध्ये येते चंद्रपूर व बल्लारपूर हे बल्लारपूरमध्ये आहे। आणखी एक प्रश्न विचारला जाते, तर फेकरी औष्णिक वीज केंद्र कुठे आहे? तर फेकरी आहे जळगावमध्ये। आणि पारस औष्णिक वीज केंद्र हे कुठे आहे रे? अकोलामध्ये। हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न आहे, सिद्धटेक हे अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिद्धटेक हे अष्टविनायक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न 5वा, चंदनापुरी घाट कोठून कोठे जातो? तर चंदनापुरी घाट हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी पुणे ते नाशिक हा जातो। तर पुणे ते मुंबई खालीलपैकी बोर घाट जातो। कोणता? बोर। चंदनापुरी पुणे ते नाशिक आणि आरेफाटा ते कल्याण हा माळशेत घाट जातो। माळशेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए मूळदूस हा रोग होतो। तर मूळदूस हा रोग मुख्यतः बालक अवस्थेमध्ये दिसून येतो। तर प्रौढ अवस्थेमध्ये कोणता रोग होतो रे? प्रौढ अवस्थेमध्ये अस्थिमृदुता हा प्रौढ व्यक्तीमध्ये दिसून येतो ड जीवनसत्वाच्या अभावी। दात आंधळेपणा हा अ जीवनसत्वाच्या अभावी होत असतो। बेरी हा ब जीवनसत्वाच्या अभावी होतो। तर स्कर्वी हा क जीवनसत्वाच्या अभावी होतो। पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर खालीलपैकी ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय यांनी केली। प्रश्न 8वा, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास ते खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? तर त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते खालीलपैकी लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे देतात। कोण? लोकसभेचे सभापती लोकसभेच्या उपसभापतीकडे। उपराष्ट्रपती कोणाकडे देतो रे? राष्ट्रपतीकडे। आणि राष्ट्रपती कोणाकडे देतो? तर उपराष्ट्रपतीकडे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म खालीलपैकी 3 जानेवारी 1831 साली झाला। ऑप्शन क्रमांक बी 3 जानेवारी 1831। T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? म्हणजे T20 वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या देशामध्ये भरवण्यात आला होता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी अमेरिका या राज्यामध्ये भरवण्यात आलेला होता। पुढील प्रश्न आहे, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अभिनव बिंद्रा हा खेळाडू खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी नेमबाजी स्पर्धेशी संबंधित आहे। प्रश्न 12वा, तराजूचे कार्य कशानुसार चालते? तर तराजूचे कार्य हे
संवेगाच्या नियमाप्रमाणे चालते. तराजूचे कार्य हे बलांच्या चतुष्कोनाच्या नियमाप्रमाणे चालते. प्रश्न 13. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती? सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120 ते 80 असतो. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर पोलिओची लस खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी साल्क याने शोधून काढली. पुढील प्रश्न आहे, चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर अहिल्यादेवीचे जन्मस्थान हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी जामखेड तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? तर संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी मंगळवेढा येथे आहे. पुढील प्रश्न आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पोंगल हा सण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी बासरी वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 19. बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव आहे. प्रश्न 20. अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभा मतदारसंघ येतात. प्रश्न 21. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर भंडारदरा हे धरण खालीलपैकी प्रवरा नदीवर आहे. प्रश्न 22 आहे, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तर संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी पुरंदर या किल्ल्यावर झाला. ऑप्शन क्रमांक ए पुरंदर. प्रश्न 23. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? तर ॲनी बेझंट व ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. प्रश्न 24 आहे, दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर दीक्षाभूमी हे स्थान खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए नागपूर या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न 25 आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. प्रश्न 26. ग्लुकोमा हा रोग या अवयवास होतो? तर खालीलपैकी डोळा या अवयवाला ग्लुकोमा हा रोग होत असतो. प्रश्न 27. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी द हेग येथे आहे. पुढील प्रश्न आहे, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धरमतरची खाडी खालीलपैकी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 29. तंबाखूमध्ये हे धोकादायक रसायन असते? तर तंबाखूमध्ये खालीलपैकी निकोटीन हे धोकादायक रसायन असते. प्रश्न 20 आहे, वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती होय? तर वस्तू व सेवा कराशी संबंधित 101वी घटना दुरुस्ती आहे. 105 नाही, 101वी घटना दुरुस्ती आहे. प्रश्न 31. लक्षद्वीप बेट येथे आहे? तर लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्रामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र. प्रश्न 32. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी तलाठी सांभाळत असतो. प्रश्न 33. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हा नियोजन समितीचे सचिव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी जिल्हाधिकारी हे असतात. प्रश्न 34. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये वि. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना कुसुमाग्रज असे सुद्धा म्हणतात. कुसुमाग्रज.
प्रश्न 35 आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक खालील ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. प्रश्न 36, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? तर भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम हा खालीलपैकी 2005 साली लागू झाला. प्रश्न 37, मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? तर मराठवाड्यामध्ये खालीलपैकी पैठण याला दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते. हे होते अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 37 आलेले जीकेचे प्रश्न. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.